नमस्कार. होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त गिरचे गुलाबजाम बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर गिरच्या पॅकेटचे गुलाबजामुन आवडत असेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान होतात बघा. पूर्णपणे मस्त असे रसरशीत असे गुलाबजामुन झालेले आहेत बघा. आतमध्ये पर्यंत पूर्णपणे छान मस्त पाक पोचलेला आहे. खव्याचे गुलाबजामुन आवडत नसेल तर गिरच्याच पॅकेटचे तुम्ही गुलाबजामुन नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी 3.5 कप हे पाणी घेतलेले आहे. गिरच्या पॅकेटच्या मागे जेवढे प्रमाण दिले आहे पाण्याचे आणि साखरचे त्याप्रमाणे मी पाणी आणि साखर मोजून घेतलेली आहे. बघा, 3 ते 3.5 कप मी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 3.5 वाट्या यामध्ये मी साखर घातलेली आहे. साखरचे प्रमाण 750 ग्राम दिलेलं होतं. बघा, त्यानुसार मी साखर घातलेली आहे. आता ही साखर आपण व्यवस्थित चम्मचने फिरून घेऊया आणि हा पाक गॅसवरती तयार करायला ठेवूया. बघा, आपल्याला अगदीच एकतारी वगैरे बनवायचा नाही. पाकामध्ये थोडासा चिकटावा आला की आपलं पाक तयार झालेला आहे. त्यानंतर बघा, मी गिरचं जे पॅकेट होतं ते घेतलेलं आहे. आता हे गिरचं पॅकेट आपण संपूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान मस्त याचं पीठ भिजवून घेऊया. बघा, आता संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. बघा, हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मस्त भिजवून घ्यायचं आहे. बघा, हलक्या हाताने पूर्णपणे हे पीठ भिजवून घेत आहे आणि पीठ भिजवल्यानंतर बघा हे आपल्याला 10 मिनिटं हे पीठ मुरायला ठेवायचं आहे. बघा, व्यवस्थित हे पीठ अशाच पद्धतीचं पूर्ण भिजवून ठेवलेलं आहे. आता हे आपण मुरायला ठेवूया 10 मिनिटं. झाकून ठेवून देणार. त्यानंतर आपण पाक बघूया. बघा, आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे. पाकाला थोडा चिकटावा आलेला आहे तर आपला पाक तयार झालेला आहे. त्यानंतर बघा, मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही गुलाबजामुन तुम्हाला आवडीप्रमाणे तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकता. बघा, आता आपलं जे पीठ आहे ते पूर्णपणे असं कोरडं झालेलं आहे. त्यामध्ये परत मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध व्यवस्थित यामध्ये घालून जो गोळा आहे व्यवस्थित छान मळून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीचा गोळा परत मी तयार करून घेतलेला आहे. हाताला परत मी थोडंसं तूप लावून छान मस्त गुळगुळीत असे आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे. अजिबात त्याला क्रॅक पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता, लहान मोठ्या आकाराचे. पण मी मध्यम आकाराचे असे 40 गुलाबजामुन तयार करून घेतलेले होते. बघा, अशा पद्धतीचे मी गुलाबजामुन बनवून घेत आहे. गिरच्या पॅकेटचे गुलाबजामुन खूप छान होतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा, छान मंद आचेवर तूप गरम झालेलं आहे. आता आपल्याला मंद आचेवर हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा, गुलाबजामुन घातल्यानंतर बघा सारखे असे अलटपलट करायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे आपले गुलाबजामुन तळले जातील आणि एकसारखा छान मस्त गुलाबजामुनला रंग सुद्धा येईल. बघा, आता आपलं गुलाबजामुन छान मस्त तळून झालेले आहेत. बघा, मस्त असे गुलाबजामुन आपले मस्त खमंग असे तयार झालेले आहे. आता हे गुलाबजामुन आपण काढून घेऊया. बघा, मस्त असे गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता आपण या डिशमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी करून घेतली आहे आणि संपूर्ण गुलाबजामुन तयार न करता तुम्ही थोडे तयार करून तळून घ्यावे. म्हणजे ते कसं आपले जे गुलाबजामुन आहे त्याला अजिबात क्रॅक जाणार नाही आणि छान मस्त असे गुळगुळीत आपले गुलाबजामुन तयार होतील. बघा, आता संपूर्ण जे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. त्यानंतरची परत एक दुसरी बॅच मी तळून घेतलेली आहे. बघा, मस्त असे टम्म आपले गुलाबजामुन फुललेले आहेत. मंद आचेवर तळल्याने छान मस्त गुलाबजामुन मंद आतमध्ये पर्यंत छान मस्त तळल्या जातात. बघा, मस्त आपले गुलाबजामुन झालेले आहेत तयार. बघा, संपूर्ण पॅकेटचे एवढे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. त्यानंतर आपला पाक आहे तो सुद्धा थोडा कोमट आहे. कोमट पाकामध्ये घातल्याने आपले जो गुलाबजामुन आहेत ना लवकर भिजल्या जातात आणि मस्त रसरशीत असे गुलाबजामुन तयार होतात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि 2 ते 3 तास मस्त छान आपले गुलाबजामुन भिजत ठेवूया. पाकामध्ये मुरायला ठेवूया. बघा, मस्त असे गुलाबजामुन तयार होतात. एखाद्या वेळेस सणाला तेच ते गोडधोड खाण्यात जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे गुलाबजामुन नक्की ट्राय करून बघा. बघा, किती छान मस्त असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला डिशमध्ये घेऊन मी तोडून सुद्धा दाखवते. बघा, मस्त असे आतमध्ये पर्यंत छान त्याचा पाक मस्त मुरलेला आहे गुलाबजामुनमध्ये. बघा, मस्त आपले गुलाबजामुन गिरच्या पॅकेटचे खूप छान गुलाबजामुन तयार होतात. अशा पद्धतीचे गुलाबजामुन एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.